Good morning, class. How is it going? How are you all? Welcome to our education platform in physics practical. आज आपल्याला जे प्रॅक्टिकल करायचं आहे ते आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. व्हॉट इज द एम ऑफ एक्सपेरिमेंट? काय करायचं आहे, करून काय पाहायचं आहे आपल्याला, कशासाठी आपण हे प्रॅक्टिकल करणार आहोत. तर टू व्हेरीफाय पॅरलेलोग्राम लॉ अँड फाइंड द वेट ऑफ ए गिव्हन बॉडी. एक बॉडी दिलेली आहे आपल्याला, म्हणजे एक स्मॉल, सॉलिड, स्पेरिकल, स्पियर आहे. स्मॉल, सॉलिड, स्पेरिकल, स्पियर म्हणायचा कंटाळा आला तर म्हणा बॉब. त्या बॉबचं वेट अननोन आहे. ते वेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि प्लस आपल्याला पॅरलेलोग्राम लॉ व्हेरीफाय करून पाहायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं एम आहे आणि आज आपल्याला ते प्रॅक्टिकल करून पाहायचं आहे. करूयात. मी ज्याला स्मॉल, सॉलिड, स्पेरिकल, स्पियर म्हणतीये तो इथं सस्पेंड केलेला तुम्हाला दिसतोय. बघा, लहान आहे, माझ्या हातामध्ये पाहू शकता तुम्ही, लहान आहे, हेवी आहे. सॉलिड म्हणते म्हणजे मला म्हणायचं आहे की तो भरीव आहे आणि स्पेरिकल इन शेप आहे. आणि एवढं सगळं लक्षात ठेवायचं नसेल तुम्हाला, धातूचा, लोखंडी धातूचा गोळा असं जर तुम्हाला म्हणायचं नाही, लक्षातही ठेवायचं नाही, तर तुम्ही त्याला म्हणा बॉब, BOB, बॉब. वेट इथं लिहिलेलं नाही आहे, कुठंच दिसणार नाही आहे तुम्हाला, म्हणजे ते आपल्यासाठी अननोन आहे. आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे आणि त्यासाठी वापरायचं आहे पॅरलेलोग्राम लॉ. थिअरी शिकवत असताना तुम्हाला हे स्टेटमेंट शिकवलं गेलं आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की दोन व्हेक्टर्स आहेत, पॅरललही नाहीत, अँटी पॅरललही नाहीत. समजतही नाही आपल्याला की ते कसे आहेत आणि ते दोन व्हेक्टर्स मला ॲड करायचे. अशा सिच्युएशनमध्ये आपण दोन लॉ वापरतो. एक तर आपण वापरतो ट्रायंगल लॉ आणि दुसरा आपण वापरतो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. तर आत्ता आपण ट्रायंगल लॉबद्दल नको बोलूयात, आपल्याला बघायचं आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. तर स्टेटमेंट तुम्हाला आठवतं का नाही मला माहीत नाही. मग मला आठवतं आहे का नाही ते तुम्ही पहा. बघा, मी सांगते तुम्हाला की टू व्हेक्टर्स आर ऑफ सेम टाईप. दोन व्हेक्टर्स सेम टाईपचे असले पाहिजेत. सेम टाईप म्हणजे मला म्हणायचं आहे की डिस्क्रायबिंग सेम फिजिकल क्वांटिटीज. त्यांनी सेम फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब केलेल्या असल्या पाहिजे. म्हणजे एक व्हेक्टर रिप्रेझेंट करतोय फोर्स, तर दुसरा व्हेक्टरसुद्धा फोर्सच रिप्रेझेंट करेल आणि त्यावेळेस मग आपण म्हणू की ते दोन व्हेक्टर सेम टाईपचे आहेत. त्यानंतर ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉईंट. त्यांची सुरुवात, त्यांची बिगिनिंग एका कॉमन पॉईंटपासून असली पाहिजे. आणि मग आपण असं म्हणतो आहे की या दोन व्हेक्टर्सला आपण रिप्रेझेंट करतो आहे इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू ॲडजेसंट साईड्स ऑफ पॅरलेलोग्राम. हे जे दोन व्हेक्टर्स आहेत त्या दोन व्हेक्टर्सने पॅरलेलोग्रामच्या लगतच्या बाजू रिप्रेझेंट करायच्या, म्हणजे ॲडजेसंट साईड्स आपण रिप्रेझेंट करणार. आणि मग ॲडजस्टंट साईड रिप्रेझेंट करून या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट आपण कसा मिळवणार. तर हा रिझल्टंट म्हणजे त्या पॅरलेलोग्रामचा डायगोनल असणार आहे की तो डायगोनलचा स्टार्टिंग पॉईंटसुद्धा आधीच्या दोन व्हेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटपाशीचं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पॅरलेलोग्रामच्या दोन ॲडजस्टंट साईडचा डायगोनल म्हणजे रिझल्टंट म्हणजे त्या पॅरलेलोग्रामचा काय असणार आहे, डायगोनल असणार आहे. मग आता हे किती सक्सेस होतं ते आपण पाहूया. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे व्हेरीफाय करून लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. तुमच्यासमोर जो उडन बोर्ड दिसतोय, व्हेक्टर बोर्ड म्हणू शकतो आपण त्याला, किंवा आपण उडन बोर्ड म्हणतोय. लाकडापासून तयार झालेला आहे म्हणून तो उडन बोर्ड आहे की ज्यावरती आपल्याला प्रत्यक्षात काम करायचं आहे. बघा, मध्ये एक स्ट्रिंग तुम्हाला दिसते किंवा तुम्ही याला थ्रेड म्हणू शकता. थ्रेड आहे, त्या थ्रेडला बरोबर सेंटरला एक नॉट आपण तयार केली आणि त्याला ती बॉडी सस्पेंड केली की जिचं वेट आपल्यासाठी अननोन आहे, माहीत नाही आहे आपल्याला, ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. एका बाजूला एक वेट अटॅच केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला पण एक नॉट बांधून एक वेट अटॅच केलेलं तुम्हाला दिसतंय. बघा, इथं एक हँगर आहे. या हँगरचं स्वतःचं जे वेट आहे ते आहे 20 ग्रॅम.
आणि हा जो दुसरा वेट, जो स्लॉटेड वेट आहे मी याच्यामध्ये टाकलेला आहे, तो आहे 20 ग्रॅमचा. म्हणजे टोटल वेट जे इथं अटॅच केलेलं आहे ते आहे 40 ग्रॅम, 40 ग्रॅम. ठीक आहे, आपण याला म्हणूयात पी. इथं जे वेट आहे त्याला मी म्हणते पी. इथं बघा पुली दिसते तुम्हाला. हा जो थ्रेड आहे तो ह्या पुलीवर टाकायचा आहे. बऱ्याचदा एक्सपेरिमेंट करत असताना आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपण लक्षही देत नाही की तो दोरा उतरलेला असतो आणि पुलीच्या खाली आलेला असतो. तर तिथंही लक्ष ठेवायचं एक्सपेरिमेंट करत असताना की तो जो थ्रेड असेल तो कुठं असणार आहे, तर या पुलीवर असणार आहे. ठीक आहे, इथं जे पी वेट आहे ते आहे 40 ग्रॅम. आता इकडच्या बाजूला येते, इथं पण एक पुली आहे. या पुलीवर हा थ्रेड आपण अडकवतोय. इथं ही जो हँगर आहे तो आहे 20 ग्रॅमचा. त्याच्यामध्ये पण एक स्लॉटेड वेट तुम्हाला दिसतं. तर इथं दुसऱ्या पुलीवरती तुम्ही बघत आहात हा थ्रेड पुन्हा आपण सस्पेंड केलेला आहे. त्याला आहे हा 20 ग्रॅमचा हँगर आणि प्लस हा स्लॉटेड जो वेट आहे तो आहे 20 ग्रॅम. असं मिळून इथं सुद्धा 40 ग्रॅम वेट आपण अडकवलेला आहे की ज्याला आपण क्यू म्हणूयात. पी ही 40 ग्रॅम आहे आणि इथं सुद्धा आहे 40 ग्रॅम. क्यू सुद्धा आहे 40 ग्रॅमसाठीचा. ठीक आहे, तुम्हाला ही अरेंजमेंट कळली. इथं दोन्हीही एंडला 2 वेट आपण सस्पेंड करतोय आणि मध्ये आहे बॉब की ज्यामुळं एक व्ही शेप तयार झालेला तुम्हाला दिसतोय. तो व्ही शेप आपल्याला ट्रेस करायचा आहे. आपल्याला एक मिरर इमेज मार्क करून घ्यायची आहे थ्रेडची आणि त्यानंतरचं काम आपल्याला ह्या बोर्डवर केलं नाही ना तरीसुद्धा चालतं. बघा काय करायचं, एक ड्रॉइंग पेपर घ्यायचा आणि तो ह्या थ्रेडच्या खाली, इथं बघा असा थ्रेडच्या खाली या उडन बोर्डवर थंब पिनच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं. बघा दिसतोय तुम्हाला केलेला. ठीक आहे, एक मिरर स्ट्रीप आहे आपल्याकडं. बघा तुम्ही दिसताय का त्या मिरर स्ट्रीपमध्ये? दिसतोय साधा मिरर, प्लेन मिरर आहे. स्वच्छ करून घ्यायचा, आपले थंब इम्प्रेशन त्याच्यावरती दिसायला नको. आणि त्याला तो जो व्ही शेप तयार झालेला आहे थ्रेडचा त्याच्या खाली घालायचा, एका आर्मच्या खाली. हे पहा इथं ठेवला. आता त्या थ्रेडची मिरर इमेज जिथं दिसते तिथं पेपरवर मार्क करून घ्यायचा. एवढंच काम करायचं आहे फक्त आपल्याला. बघा सोपं आहे फार. मिररमधलीच इमेज पाहणं गरजेचं आहे बरं का. जिथं मला मिररमधली इमेज दिसतीये तिथं मी मार्क करून घेतलेले. हे पहा इथं 2 मार्क केलेले तुम्हाला दिसत आहेत आणि इथं 2 मार्क केलेले तुम्हाला दिसत आहेत. हे जे काम केलेलं आहे आपण ते 40 ग्रॅम वेटसाठी केलेलं आहे. 40 ग्रॅम वेटसाठी. पी सुद्धा 40 ग्रॅम वेट आहे आणि क्यू सुद्धा काय आहे तर 40 ग्रॅम वेट आहे. आणि आता हे पहिलं ऑब्झर्वेशनचं जे काम आहे ना ते आपण इथंच थांबवायचं. दुसरं जे काम आहे ते आपल्याला करायचं आहे, पण त्यासाठी या उडन बोर्डवर पेपर असणं गरजेचं नाही. आपण त्याला काढून घेऊयात. ठीक आहे, काढून घेऊ. या पेपरवरचं काम आपण नंतर करूयात. दुसरा एक पेपर घेते मी. इथं अटॅच करते. थंब पिनच्या मदतीने करायचं काम आपण हे. आता जे वेट आहे ते 10 ग्रॅमने मी इन्क्रीज करते. सुरुवातीला 40 ग्रॅम होतं आणि ज्यावेळेस मी 10 ग्रॅम वेट ॲड करत असेल त्यावेळेस ते किती होणार आहे तर 50 ग्रॅम होणार आहे. 50 ग्रॅमसाठीचं ऑब्झर्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. बघा इथे दिसतं 10 ग्रॅम तुम्हाला लिहिलेला. बघा दाखवते, दिसतंय. मग हा 10 ग्रॅम मी इथं अटॅच करते. दुसरा 10 ग्रॅम मी इथं अटॅच करते.
आता व्ही शेपमध्ये थोडासा चेंज झालेला तुम्हाला दिसतोय. मग हा जो पेपर आहे थोडासा वर शिफ्ट करते, कारण त्या थ्रेडच्या वर, त्या व्ही शेपच्या वरच आपल्याला काम करायचं, बरोबर ना. केलं. पुन्हा मिरर घ्यायचा. एका आर्म खाली हा मिरर ठेवून मिररमधली जी थ्रेडची इमेज आहे तिथं मार्क करून घेते. बघा 2 मार्क केले मी. दुसऱ्या आर्म खाली पुन्हा हा मिरर शिफ्ट करायचा आणि पुन्हा त्या थ्रेडची जी इमेज मिररमध्ये दिसेल तिथं मार्क करून घ्यायचं. एवढंच काम आपल्याला ह्या बोर्डवर करायचं आहे. दुसरं जे काम आहे प्रत्यक्षात जॉमेट्रिकल जे वर्क आहे आपल्याला ते पेपर खाली काढून केला ना तरीसुद्धा चालतं. ठीक आहे. इथंपर्यंत आलं लक्षात तुम्हाला करायचं काय होतं. आता पुढे सांगते. बघा मी काय केलं. आता त्या वुडन बोर्डचा पेपर काढून घेतला आणि आता इथं आपण खाली टेबलवरती काम करणार आहोत. इथं 2 मार्क केलेले तुम्हाला दिसतात आहे ब्ल्यू पेनने. हे पहा इथे एक मार्क दिसतो. आपल्याला काय करायचं, हे जे मार्क केलेलं आहेत ते जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. बघा मी करते. मी स्केच पेन वापरते तुम्हाला खूप चांगलं दिसावं म्हणून. तुम्हाला मात्र पेन्सिलचाच वापर करायचा आहे. ही जी लाईन आहे ती एक्सटेंड अशा पद्धतीने करायची की दोन्हीही मार्कच्या ज्या लाईन आहेत त्या कोइन्साईड झाल्या पाहिजे. 2 लाईन कोइन्साईड होतील तोपर्यंत ती जी लाईन आहे ती काय करायची, एक्सटेंड करायची. बघा इथं त्या एकत्रित आल्या ना, इथं त्या कोइन्साईड झाल्या. आत्ता काय करायचं सांगते. आपण एक स्केल कन्सिडर करतोय. 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्रॅम. बघा मी लिहू का इथं, 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्रॅम. मग आता पी वेट जे मी म्हणत होती ते होतं 40 ग्रॅम, जे क्यू वेट मी म्हणत होती तेही होतं 40 ग्रॅम. म्हणून मी आता कंपासमध्ये काय करील, 10 ग्रॅमसाठी 1 सेंटीमीटर म्हणून 40 ग्रॅमसाठी 4 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स सिलेक्ट करेल. स्केलच्या मदतीने करायचं. कंपासचा पॉईंट इथं ठेवायचा आणि हे 4 सेंटीमीटर दिसतं तुम्हाला. बघा कंपास आणि स्केलच्या मदतीने मी कंपासमध्ये 4 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स सिलेक्ट केलं. 4 सेंटीमीटर का केलं कळलं ना तुम्हाला. पी 40 ग्रॅम होता, क्यू 40 ग्रॅम होता, म्हणून कंपासमधलं जे अंतर आहे ते 1 सेंटीमीटर बरोबर 40 ग्रॅम या स्केलनुसार 4 सेंटीमीटरवरती आपण 2 आर्क ड्रॉ करून घ्यायचे. ठीक आहे. कंपासमधलं अंतर चेंज करायचं नाही. तुम्हाला माहीत आहे अगदी 8वीपासून की कंपासमधलं डिस्टन्स जर आपण चेंज केलं किंवा त्याला हँडल कसा करायचा आहे, एकदम जेंटली हँडल करायचा की ज्यामुळे त्याच्यातलं अंतर जे आहे ते चेंज नाही झालं पाहिजे. ठीक आहे ना. मग बघा हा जो आर्क आहे त्याच्यावरती आता मी कंपासचा पॉईंट ठेवते आणि एक दुसरा आर्क ड्रॉ करून घेते. दिसला. पुन्हा कंपास उचलायचा, या व्ही शेपच्या दुसऱ्या आर्मवरती तो कंपास या आर्कवर प्लेस करायचा आणि एक दुसरा आर्क ड्रॉ करून घ्यायचा. हे दोन्ही आर्क एकमेकांना कोइन्साईड जिथं होत आहेत तिथून एक लाईन ड्रॉ करायची. कशी ड्रॉ करते बघा, की ज्यामुळं तुमच्या पॅरलेलोग्रामच्या साईड्स कंप्लीट होतील. आता पहा दिसायला लागला पॅरलेलोग्राम. दिसतोय बघा. असं पकडते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. दिसतोय हा. ही पहिली साईड, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. आत्ता काय करायचं आहे, डायगोनल कुठं असेल बघा. हा डायगोनल असेल ना, हा डायगोनल हो की नाही. मग बघा डायगोनल म्हणजे आपल्यासाठी काय आहे तर रिझल्टंट आहे. बरोबर आहे ना. हा आपल्यासाठी आहे व्हेक्टर पी.
हा आहे व्हेक्टर क्यू आणि या दोन व्हेक्टर्सने आपण रिप्रेझेंट करतोय पॅरलेलोग्रामच्या ॲडजसंट साईड्स. दिसतात ह्या ॲडजसंट साईड्स दिसल्या? ह्या उरलेल्या दोन ॲडजसंट साईड्स आणि इथं हा ड्रॉ केलेला रिझल्टंट, की जो रिझल्टंट म्हणजे त्या पॅरलेलोग्रामचा काय दिसत आहे, डायगोनल दिसत आहे. मग आत्ता हा जो रिझल्टंट आहे सेंटीमीटरमध्ये मोजतो आपण. बघा मी मोजते सेंटीमीटरमध्ये, एकदम ॲक्युरेटली मेजरमेंट करायची याची. 5.8 हा जो रिझल्टंट आहे तुम्हाला दिसतोय 5.8 सेंटीमीटर. इथं लिहिते बघा मी, R = 5.8 सेंटीमीटर. मग जर मला याचं कन्व्हर्जन करायचं असेल ग्रॅममध्ये तर मी काय करेल, 5.8 × 10 म्हणजे आपला रिझल्टंट ग्रॅममध्ये किती येणार आहे, 58 ग्रॅम. तुमच्या लक्षात आलं आपण आर कशाला म्हणत होतो, तो जो बॉब मध्ये लटकत होता किंवा ज्याला आपण स्मॉल सॉलिड मेटॅलिक स्पिअर म्हणतोय, की ज्याचं वेट आपल्यासाठी अननोन आहे, तो काय आहे तर आर आहे. आणि जॉमेट्रिकली तो आर आला 5.8 सेंटीमीटर, की ज्याचं ग्रॅममध्ये कन्व्हर्जन केलं तर तो येतोय 58 ग्रॅम. म्हणजे त्या बॉबचं जे अननोन वेट आहे ते किती असणार आहे तर 58 ग्रॅम. आणि हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणी मदत केली, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्सने मदत केली, बरोबर ना. आता हे असंच काम आपण दुसऱ्या ऑब्झर्वेशनसाठी करूयात, की जे 50 ग्रॅमसाठी आपण घेतलं. इथं दिसतं तुम्हाला मार्क केलेले थ्रेडची जी मिरर इमेज आहे ती मी मार्क करून घेतली होती आणि आता ती कनेक्ट करून घेते. बघा मी लाईन कशा ड्रॉ करते, लक्ष देऊन पाहिलं तरी तुम्हाला ते येऊन जाणार आहे. बघा असा प्रश्न पडतो ना की लाईन कुठेपर्यंत एक्सटेंड करायची, जोपर्यंत ह्या दोन लाईन्स एकत्रित येत नाहीत तोपर्यंत त्या वाढवायच्या, इथं त्या एकत्रित येतील. ठीक आहे. मग आता पुढं मी काय केलं होतं आठवते का, 10 ग्रॅम वेट आपण काय केलं होतं, वाढवलं होतं. मग आता पी होता आपला 50 ग्रॅम आणि क्यूसुद्धा होता 50 ग्रॅम. 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्रॅम. मग 50 ग्रॅमसाठी मी कंपासमध्ये अंतर किती घेईल, 5 सेंटीमीटर. बघा घेते 5 सेंटीमीटर घेतलं. कंपास जेंटली हँडल करायचा, त्याच्यामधलं डिस्टन्स चेंज नको व्हायला, नाहीतर मग आपलं काम केलेलं चुकून जातं. इथं हा जो व्ही शेप दिसतोय त्याच्या एका आर्मवरती मी एक आर्क ड्रॉ करून घेते, दुसऱ्या आर्मवरती पण मी एक आर्क ड्रॉ करून घेते. कंपासमधलं अंतर न चेंज करता फक्त पॉईंट उचलायचा आणि या आर्कवर ठेवायचा आणि इथं एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. पुन्हा कंपासचा पॉईंट उचलायचा, दुसऱ्या आर्कवर ठेवायचा आणि पुन्हा एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आणि हे सगळे कनेक्ट करून घ्यायचे, की ज्याच्यामुळे आपल्याला पॅरलेलोग्रामच्या उरलेल्या 2 बाजू मिळतात. आता काय ड्रॉ करायचा राहिला आहे, रिझल्टंट. करूयात. हा झाला रिझल्टंट, कॅपिटल आरने रिप्रेझेंट करायचा. इथं म्हणते पी बार, इथं मी म्हणते क्यू बार. रिझल्टंट किती सेंटीमीटरचा आहे मोजूयात आपण. रिझल्टंट आहे आपला 5.9 सेंटीमीटर. इथं लिहिते मी R = 5.9 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, ग्रॅममध्ये करायचं आहे, की जे आपल्याला त्या बॉबच्या अननोन वेटपाशी घेऊन जाईल. 5.9 × 10 म्हणजे किती झाला, 59 ग्रॅम. जॉमेट्रिकली आपल्याला त्या बॉबचं वेट तर मिळालं.
ठीक आहे. आत्ता बाय कॅल्क्युलेशन बघायचं की हे जे वेट आहे आणि आपण बाय कॅल्क्युलेशन मिळवलेलं जे वेट आहे ते जवळपास आहे का नाही, तरच आपला लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स काय होणार आहे, व्हेरीफाय होणार आहे. ठीक आहे. अजून एक आपलं काम करायचं शिल्लक आहे ते म्हणजे या पी बार आणि क्यू बारमधला अँगल आपल्याला मोजायचा आहे. कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला त्या अँगलची गरज पडणार आहे, कारण फॉर्म्युला तर तुम्हाला आठवतो आहे, बरोबर ना. मग ह्या पी बारपासून क्यू बारपर्यंतचा अँगल तुम्ही मोजा, किंवा तुम्ही उलटही मोजू शकता. क्यू बारपासून पी बारपर्यंतचा अँगल तुम्ही मोजा. ठीक आहे. हा अँगल आपल्याला मोजायचा आहे. आपण ह्या 50 ग्रॅमच्या रिडिंगसाठी म्हणजे आपल्या दुसऱ्या ऑब्झर्वेशनसाठी बघूयात हा अँगल येतोय किती. हे बघा, माझ्याकडे एक प्रोट्रॅक्टर आहे. त्याची ही जी बेस लाईन आहे, हा जो बेस आहे, एकतर पी बारवर ठेवा किंवा क्यू बारवर ठेवा. आणि हा जो मिडल पॉईंट आहे तो इथं ठेवायचा, जिथं दोन लाईन कोइन्साईड झालं होतं. व्ही शेपचा जो मिडल पॉईंट आहे ना, तिथं ठेवायचा. बघा एकदा नीट ऑब्झर्व करा मी कसं ठेवलं आहे ते. दिसलं? हे बघा, या व्हेक्टर क्यू बारवर या प्रोट्रॅक्टरची बेस लाईन ठेवली मी. हा बेस इथं ठेवला, हा मिड पॉईंट इथं ठेवला, जिथं व्ही शेपचा मिडल पॉईंट तयार होत होता. आणि आत्ता मी काय मोजेल, तर अँगल कसा मोजेल, या क्यू बार व्हेक्टरपासून या पी बार व्हेक्टरपर्यंत. म्हणजे क्यू बारपासून जर मी बिगिनिंग करणार आहे, सुरुवात करणार आहे, तर 0 इथं असायला हवा ना. म्हणजे हे जे वरच्या बाजूचं स्केल आहे ना, ते नाही तुम्ही वापरायचं, बरं का. प्रोट्रॅक्टरवर 2 स्केल आहेत बघा. इथं वरच्या बाजूला तुम्हाला 0 दिसतो. 0, 10, 20, 30, 40 ते इथंपर्यंत येतं 180. आणि दुसरं एक स्केल आहे आतमधल्या बाजूने, की ज्याचा 0 राईट हँड साईडपासून सुरू होतो. 0, 10, 20, 30. इथं आपण आपल्याकडून मिस्टेक होऊ शकते ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करतो आहे, की आपल्याकडून ते चुकीचं मेजरमेंट घेतलं जातं आहे. तर तसं काही व्हायला नको, थोडंसं केअरफुल राहायचं. बघा, तर मी या व्हेक्टर क्यूपासून मेजरमेंट घेते आहे. म्हणजे माझा 0 इथं असणार आहे आणि मी या 0पासून आता मेजरमेंट करायला सुरुवात करते. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. इथं आला 90, इथं आला 100, इथं येतो 105 आणि इथं येतो 106. म्हणजे 106 हा अँगल आहे. कुणामधला? बिटवीन पी बार अँड क्यू बार ऑर बिटवीन टू व्हेक्टर्स. थीटा इज इक्वल टू 106 डिग्री. हे आपल्याला हवं आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. हव्या असलेल्या आपल्याला रिक्वायरमेंट आहे. हा थीटा आपल्याला गरजेचं आहे फाइंड आउट करणं. ठीक आहे. 40 ग्रॅमसाठीचं जे रिडिंग घेतलं होतं त्याचासुद्धा थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा. बघा असाच क्यू बारवरती काय असेल, प्रोट्रॅक्टरचा बेस असेल. ही जी लाईन आहे ना, ही खालची लाईन ती ठेवायची. कोणत्याही एका व्हेक्टरवरती ठेवा, एक तर पी बारवर ठेवा किंवा क्यू बारवर ठेवा. मला क्यू बारपासून मोजणं सोपं जातं म्हणून मी क्यू बारवरती ठेवते. आणि इथं असेल 0. मग जिथंपर्यंत तुमचा पी बार व्हेक्टर आहे तिथंपर्यंत मेजरमेंट करायचं, मोजायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. इथं आला 85 आणि इथं तुम्हाला दिसतोय एक रेष 85च्या पुढं 86. म्हणजे अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार किती आहे तर 86. थीटा इज इक्वल टू 86 डिग्री. आलं लक्षात की जे आपल्याला हवं आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. मग अशा पद्धतीने आपण 40 ग्रॅमसाठी सुद्धा काम केलेलं आहे. इथं मी लिहिते 40 ग्रॅमसाठी केलेलं काम. हे सुद्धा 40 ग्रॅम होतं. इथं पी होता 50 ग्रॅम आणि इथं क्यू होता 50 ग्रॅम. इथं पी आहे 40 ग्रॅम आणि इथं क्यू आहे
क्यू आहे 40 ग्रॅम. ठीक आहे, हे आपलं नंबर 1 ऑब्झर्वेशन आहे आणि हे आपलं नंबर 2 ऑब्झर्वेशन आहे. जायचं पुढं आता. बघा, हे तर त्या बोर्डवरचं काम आहे की जे आपण कंप्लीट करून घेतलं. काही जॉमेट्रिकल वर्क आपल्याला करावं लागतं. ते कंप्लीट करून झाल्यानंतर मग आपण आपल्या हँडबुकमध्ये जायचं, म्हणजे जर्नलकडं जायचं. बघा, हा आपला एक्सपेरिमेंट आहे. पॅरलेलोग्राम, लॉ ऑफ व्हेक्टर्स. ही डायग्रॅम आपल्याला नको, ही नको. आपण जी डायग्रॅम आता इथं व्हेरीफाय करून बघितलेली आहे, बोर्डवरती प्रत्यक्षात जे काम केलेलं आहे ना, ती ही डायग्रॅम आहे. ठीक आहे, इथं बघा पी वेट आहे, इथं क्यू वेट आहे. मध्ये जो अननोन वेट होतं की जो आपण एक स्पियर, एक बॉब तिथं सस्पेंड केलेला होता, ते वेट तुम्हाला इथं दिसतं आहे. इथं पॅरलेलोग्राम आपण तयार केला. हा जो आहे S1 टू S2 पर्यंत इथं ती स्ट्रिंग तुम्हाला दिसते आहे. इथं ह्या ओपासून ह्या सीपर्यंत तुम्हाला डायगोनल ड्रॉ केलेला दिसतो आहे त्या पॅरलेलोग्रामचा. पाहिलं? दोन फॉर्म्युले युटिलाइज करावे लागतात आहे. एक तर अशा वेळेस की ज्यावेळेस अँगल हा 90 डिग्रीपेक्षा कमी असेल, की जे आपलं 40 ग्रॅमसाठीचं ऑब्झर्वेशन आलं. आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला फॉर्म्युला असा डिझाईन करावा लागतो की ज्यावेळेस जो थिटा आहे, दोन व्हेक्टर्समधला जो अँगल आहे तो ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. ठीक आहे, मग ज्यावेळेस थिटा लेस दॅन 90 डिग्री असेल त्यावेळेस फॉर्म्युला तुम्ही वापरताल कॅपिटल R, म्हणजे रिझल्टंट. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंटसाठीचा हा फॉर्म्युला आहे, माहीत आहे ना तुम्हाला. √p² + q² + 2pq कॉस ऑफ थिटा. हा ॲज इट इज तुम्ही वापरताल कधी, ज्यावेळेस अँगल लेस दॅन 90 डिग्री असेल. दुसरा फॉर्म्युला तुम्ही वापरताल अशा वेळेस की ज्यावेळेस त्या दोन व्हेक्टर्समधला अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल. R = √p² + q² - 2pq साइन थिटा -90. ठीक आहे, ज्यावेळेस थिटा = 90 असेल त्यावेळेस तर किती सोपं होऊन जाणार आहे. हा जो कॉस थिटा आहे तो 90 असेल, म्हणजे कॉस 90, आणि तुम्हाला माहीत आहे कॉस 90 हा 0 असतो. मग 0ने 2pqला मल्टिप्लाय केलं तर संपूर्ण टर्म 0 होऊन जाईल, म्हणजे शिल्लक काय राहणार आहे. R = √p² + q². म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुमचा अँगल 90 येऊ दे, लेस दॅन 90 येऊ दे किंवा ग्रेटर दॅन 90 येऊ दे, तुम्हाला रिझल्टंटच्या मॅग्निट्यूडसाठीचं कॅल्क्युलेशन करता येतं. आपण केसेससुद्धा स्टडी केल्या होत्या थिअरीमध्ये, तुम्हाला आठवत असेल, की ज्यावरून आपण हे 3 फॉर्म्युले युटिलाइज करायला शिकलो होतो. ठीक आहे, इथं कोणतंच ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं नाही आहे. थेट आपण मागच्या पानावरती यायचं. बघा, आपण 2 ऑब्झर्वेशन घेतो आहे, फर्स्ट सेकंड. आपण तिसरं ऑब्झर्वेशन नाही घेणार आहोत. पेन्सिल कुठं गेली माझी. तर मी असं म्हणत होते की आपल्याला हे पहिलं ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे, दुसरं ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे, तिसरं आपल्याला नको. एवढं काम सफिशियंट आहे. ठीक आहे, पहिल्या ऑब्झर्वेशनमध्ये जो पी होता तो आपण घेतला होता 40 ग्रॅम. क्यूसुद्धा आपण घेतला होता 40 ग्रॅम. दुसरं ऑब्झर्वेशन घेत असताना पी होता 50 ग्रॅम. आपण 10 ग्रॅमचं वेट वाढवलं होतं, आठवतं आहे ना. आणि क्यूसुद्धा किती होता, 50 ग्रॅम. ठीक आहे, अँगल बिटवीन पी अँड क्यू थिटा लिहायचा आहे आपल्याला, की जो आपण कॅलिब्रेट केला, मोजला. बघा, 40 ग्रॅमसाठी किती आहे थिटा, 86 डिग्री. इथं मी लिहिते 40 ग्रॅमसाठी 86 डिग्री. आणि 50 ग्रॅमसाठी किती आहे थिटा, 106 डिग्री. इथं लिहिते आहे 106 डिग्री. लिहिलं. हे ऑब्झर्वेशन कसं लिहायचं समजलं आहे तुम्हाला.
त्यानंतर एकच टेबल आहे पण त्याचे 3 कॉलम तयार केले. पहिल्या कॉलममध्ये बघा रिझल्टंट आर लिहायच्याच सगळ्या व्हॅल्यू मला रिझल्टंटच्याच 3 कॉलममध्ये सेपरेट कॉलममध्ये. इथं जी व्हॅल्यू लिहायची आहे ती आहे ऑब्झर्व. मी बॅलन्स वापरून तो जो बॉब होता त्याचं जे वेट आहे ते मोजले आणि ते आहे 58 ग्रॅम. मग मी इथं ऑब्झर्व व्हॅल्यू लिहिते 58 ग्रॅम. दुसरं ऑब्झर्वेशन घेत असताना सुद्धा आपण तो बॉब काही चेंज नाही केला. म्हणजे 50 ग्रॅमसाठी सुद्धा जी ऑब्झर्व व्हॅल्यू असणार आहे, ऑब्झर्व वेट असणार आहे त्या बॉबचे, ते ही किती असणार आहे तर 58 ग्रॅम. ठीक आहे. फ्रॉम द डायग्रॅम की जो रिझल्टंट होता आपण सेंटीमीटरमध्ये मोजला आणि ह्या सेंटीमीटरचं कन्व्हर्जन आपण स्केल वापरून 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 ग्रॅम असं करून त्याचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये केलं. ते 40 ग्रॅमसाठी रिझल्टंट आपला किती ग्रॅम आला होता बघा. हे जे ऑब्झर्वेशन आहे ते आपलं 40 ग्रॅमसाठी आहे. रिझल्टंट येत होता 5.8 सेंटीमीटर. त्याला मी मल्टिप्लाइड बाय 10 केला आणि आपल्याला रिझल्टंट मिळाला 58 ग्रॅम. ठीक आहे. मग हे मी डायग्रॅमवरून केलं ना, हे जॉमेट्रिकल वर्क आहे माझं. मग मी इथं फ्रॉम द डायग्रॅम रिझल्टंटची मॅग्नेट्यूड लिहिती आहे 58 ग्रॅम. ठीक आहे. बघा डायग्रॅमने केलेलं वर्क जॉमेट्रिकल वर्क आहे आपलं, ॲपरेटस वापरून केलं गेलेलं काम आहे आणि ऑब्झर्व व्हॅल्यू किती एकसारखे आहेत. म्हणजे इथं लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स काय होतो, वर्क होतो. म्हणजे आपण त्याला वापरू शकतो एखाद्या बॉडीचं अननोन वेट फाइंड आउट करण्यासाठी. बरोबर ना. इथं बघा 50 ग्रॅमसाठी जो रिझल्टंट मी फाइंड आउट केला होता 5.9 सेंटीमीटर होता. मल्टिप्लाइड बाय 10 केला आणि किती आला 59 ग्रॅम आला. मग मी इथं लिहिते आहे 59 ग्रॅम. आता काम फक्त शिल्लक कशाचं राहिलं, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू यूजिंग द फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथं बघा कॅल्क्युलेशनसाठी जागा आहे तुम्हाला. पहिलं कॅल्क्युलेशन करायचं, दुसरं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. आता बघा आपल्याला बाय कॅल्क्युलेशनसुद्धा रिझल्टंटच्या 2 वेगवेगळ्या ऑब्झर्वेशनसाठीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. मी जर्नलमध्ये एक कॅल्क्युलेशन केलेलं आहे जे तुम्हाला दाखवल्यावरती तुमच्या लक्षात येईल की कॅल्क्युलेशन आपल्याला कशा पद्धतीने करावं लागणार आहे. ठीक आहे. बघा इथं मी लिहिलं P इज इक्वल टू 40 ग्रॅम वेट लिहा नाहीतर ग्रॅम फोर्स लिहा. ठीक आहे. Q इज इक्वल टू आहे 40 ग्रॅम वेट किंवा ग्रॅम फोर्स. थिटा अँगल बिटवीन P अँड Q 86. आपण जो फाइंड आउट केलेला अँगल आहे तो आता 86च आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे कॅल्क्युलेशन खूप जास्त चांगलं समजणार आहे. रिझल्टंट मात्र आपला 6 सेंटीमीटर नाही. आपला रिझल्टंट किती आलेला आहे 5.8 सेंटीमीटर. ठीक आहे. की ज्या रिझल्टंटची गरज आपल्याला इथं कॅल्क्युलेशनमध्ये नाही आहे. आपल्याला फक्त P, Q आणि थिटा यांचीच गरज असणार आहे. बरोबर ना. आता बघा R इज इक्वल टू फॉर्म्युला मी लिहिला P² + Q² + 2PQ cos ऑफ थिटा. Pची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 40, Qची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 40. इथं अगेन PQ म्हणजे त्या व्हेक्टरच्या मॅग्निट्यूड आहेत 2 मल्टिप्लाइड बाय 40 मल्टिप्लाइड बाय 40 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ 2 व्हेक्टर्समधला अँगल इथं सबस्टिट्यूट करायचा होता 86 डिग्री केला. हे झालं सबस्टिट्यूशन. ठीक आहे. जे काही आपण काम केलं होतं त्या बोर्डवर, त्या उडन बोर्डवर, त्यातून मिळालेली जी काही ऑब्झर्वेशन्स आहेत ती आता इथं सबस्टिट्यूट करून झालेली आहेत. आता पुढं 40चा स्क्वेअर 1600 प्लस 40 स्क्वेअर अगेन 1600 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 40 मल्टिप्लाइड बाय 40 अगेन 1600 मल्टिप्लाइड बाय. कोसाइन अँगल कसा पाहायचा यूजिंग लॉगॅरिथमिक टेबल मी तुम्हाला शिकवलेला आहे. माझा यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल असा व्हिडिओ आहे नंबर 2चा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे सगळे साइन अँगल कसा पाहायचा, कोसाइन अँगल, टॅन कसा पाहायचा, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स कसा पाहायचा हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की
आपल्याला फाइंड आउट करता येतो आहे किंवा नाही येतो आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे. इथं मी पाहिला कॉस 86, तर तो येत आहे 0.0698. कॉस 86ची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केली. 1600 प्लस 1600 3200 प्लस 1600 मल्टिप्लाइड बाय 2 किती आला 3200 मल्टिप्लाइड बाय, हे मल्टिप्लिकेशनमध्ये होतं ना इथं, मल्टिप्लाइड बाय 0.0698. 3200 3200 आपल्याला कॉमन काढता येईल. मी काढला कॉमन, मग ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला 1 प्लस 0.0698. ठीक आहे. 1 प्लस 0.0698 आला 1.0698 आणि इथं मल्टिप्लाइड बाय 3200 ॲज इट इज. हे मल्टिप्लिकेशन मी करून घेतलं, तर ते मल्टिप्लिकेशन आलं माझं 3423.36. ठीक आहे. आत्ता बघा मी काय केलं, तर याचं स्क्वेअर रूट बघितलं, पण हे स्क्वेअर रूट बघत असताना मी लॉगॅरिथमिक टेबलमधलं स्क्वेअर रूट नाही वापरलं, तर मी लॉग वापरून हे स्क्वेअर रूट बघितलं. कसं तुमच्या लगेच लक्षात येईल बघा. स्क्वेअर रूटचा लॉग बघते मी. आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे ना, हा जो नंबर आहे तो स्क्वेअर रूटमधून बाहेर आणायचा आहे आपल्याला फायनल उत्तर पाहिजे. मला रिझल्टंटची मॅग्निट्यूड हवी आहे, म्हणजे हे स्क्वेअर रूट सॉल्व करणं आलं, आणि ते सॉल्व करण्यासाठी मी लॉगॅरिथमिक टेबलचा वापर करते, मी लॉग वापरते. ठीक आहे. मग बघा, लॉग ऑफ स्क्वेअर रूट 3423.36. या 0.36ला बाजूला काढून ठेवला ना तरीसुद्धा चालतो. म्हणजे तुम्ही लॉग कशाचा बघाल, 3423चा बघाल. स्क्वेअर रूट 3423. स्क्वेअर रूट म्हणजे त्या नंबरची रेस टू 1/2 पॉवर असते. बघा, हा लॉग ॲज इट इज लिहिला मी, आणि इथं आता हा नंबर स्क्वेअर रूटमध्ये न लिहिता मी असा लिहिला 3423.36 ब्रॅकेट क्लोज केला, रेस टू 1/2. हे लिहिण्याचं कारण स्क्वेअर रूट म्हणजे त्या नंबरची रेस टू 1/2 पॉवर असते. आणि मग आता एखादा नंबर त्याची रेस टू 1/2 पॉवर, असं ज्यावेळेस मी लॉग पाहत असेल, अशा नंबरचा ज्यावेळेस मी लॉग पाहत असेल, त्यावेळेस ती रेस टू पॉवर पुढे येते. इथं आली, हा जो हाफ आहे रेस टूमध्ये तो इथं पुढं आणायचा मल्टिप्लिकेशनमध्ये, हाफ, आणि या नंबरचा फक्त लॉग बघायचा, लॉग ऑफ 3423. मी म्हणते तुम्हाला की हा पुढचा जो 0.36 आहे ना, याला तुम्ही अवॉइड केलं तरीसुद्धा चालणार आहे. फक्त तुम्ही लॉग कशाचा बघायचा, तुम्हाला माहीत आहे लॉग 4च नंबरचा बघितला जाणार आहे, म्हणून हा 0.36 आपण अवॉइड करून टाकतो, नको आपल्याला. लॉग ऑफ 3423. मग बघा, हा हाफ ॲज इट इज, आणि मी लॉग कशाचा बघेल 3423चा. हाफ मल्टिप्लाइड बाय कॅरेक्टरिस्टिक किती आली 3.34चा 23मध्ये मी लॉग बघितला, तर तो येतो आहे 0.5344. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आहे 3, आणि मॅन्टिसा आला 5344, म्हणजे 3.5344. हा लॉग आहे कशाचा 3423चा. याला मी मल्टिप्लाइड बाय 1/2 करते, म्हणजेच डिवाइड बाय 2 करते. डिवाइड बाय 2 करून माझं उत्तर येतं 1.7672. बरोबर आहे. आणि या नंबरचा नुसता लॉग पाहिला म्हणजे आपलं फायनल आन्सर येतं का, नाही, आपल्याला त्याचा अँटीलॉग पाहावा लागतो. मग मी या 1.76672चा अँटीलॉग बघितला, आणि तो अँटीलॉग येतो आहे 58.52. देअरफोर रिझल्टंट आपला आला R = 58.52 ग्रॅम वेट किंवा ग्रॅम फोर्स. कळलं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन? सोपं आहे ना कॅल्क्युलेशन, का अवघड वाटलं? नाही, सोपं आहे. आपण ज्यावेळेस स्वतः ते करून बघतो त्यावेळेस मग आपल्याला काही डिफिकल्टी येतात, मग आपण त्या सॉल्व करतो, आणि मग ते कॅल्क्युलेशन आपल्यासाठी सोपं होऊन जातं. ठीक आहे. मग आता हे अशा वेळेचा फॉर्म्युला मी वापरला की ज्यावेळेस आपला अँगल थीटा हा 90 डिग्रीपेक्षा कमी होता. पण मग तुम्ही बघितलं की आपण वेट इन्क्रीज केलं, 50-50 ग्रॅम केलं, त्यावेळेस मात्र अशी सिच्युएशन नाही राहिली. आपला जो अँगल आहे तो आला 106 डिग्री. मग त्यावेळेस आता हा फॉर्म्युला वापरून आपल्याला नाही चालणार आहे. मग आपण वापरला दुसरा फॉर्म्युला. बघा, मी इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. इथं मी हा फॉर्म्युला वापरते, कॉस ऑफ 180 - θ =
मायनस कॉस थिटा. कधी? ज्यावेळेस थिटा कसा असणार आहे तर ग्रेटर दॅन 90 डिग्री असणार आहे. मग बघा, पी आहे 50 ग्रॅम वेट, क्यू आहे 50 ग्रॅम वेट, थिटा आहे 108. इथं माझं पूर्वीचं केलेलं कॅल्क्युलेशन आहे हे की जे 108 ऑब्झर्वेशन आलं होतं म्हणून मी तसं लिहिलं. आता तुम्ही किती लिहाल ते 106 डिग्री लिहाल. आणि आपला रिझल्टंट किती आलेला आहे तर योगायोगाने तो 5.9 सेंटीमीटरच आलेला आहे की जो मी इथं लिहिलेला आहे. म्हणजे ग्रॅममध्ये जर मी लिहिला तर तो किती आहे 59 ग्रॅम आहे. आणि हे कसं आहे तर बाय जॉमेट्री आहे. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन तुम्ही कराल ते नियरली इक्वल टू काय यायला पाहिजे 59 ग्रॅम वेट यायला पाहिजे. बरोबर आहे. मग बघा मी फॉर्म्युला लिहिते आर इज इक्वल टू √p² + q² + 2pq कॉस ऑफ थिटा. आता इथं पीची व्हॅल्यू 50 त्याचा स्क्वेअर केला, क्यूची व्हॅल्यू 50चा स्क्वेअर 2 × 50 × 50 कॉस ऑफ 108. आता तुम्ही किती सबस्टिट्यूट कराल 106. बरोबर आहे. मग आता 106 बघून मला कळलं की हा तर अँगल, हा तर जो थिटा आहे तो ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये फॉर्म्युला असा वापरायचा कोसाईन 180मधून हा जो अँगल आहे तो सबस्ट्रॅक्ट करायचा. म्हणजे तुम्ही काय कराल 180 मायनस 108 इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ थिटा. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो कॉस थिटा असेल तो नुसता कॉस 180 मायनस थिटा नसणार आहे. तर तो काय करायचा 180 मायनस थिटा तर असेल पण त्याला काय करायचं तर मायनस साईन द्यायचं, त्याला मायनस करायचं. म्हणजे मग इथं असं होईल ना पीचा स्क्वेअर प्लस क्यूचा स्क्वेअर मायनस 2pq कॉस ऑफ थिटा. म्हणजे हा कॉस ऑफ थिटा हा इथला थिटा. मग आता 180 मायनस तुम्ही कराल 106. तुमची व्हॅल्यू किती येणार आहे तर 180. इथं तुम्ही असं घ्यायचं कॉस ऑफ 180 मायनस 106 इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ 74. ठीक आहे. हा फॉर्म्युला विसरायचा नाही. मायनस कॉस 74. 180 मायनस 106 झाला 74. इथं जिथं मी 72 डिग्री लिहिलेला आहे तिथं तुमचा असेल 74 डिग्री. इथं असेल 50चा स्क्वेअर 2500. इथं असेल 50चा स्क्वेअर अगेन 2500 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 50 मल्टिप्लाइड बाय 50. इथं पुन्हा काय येणार आहे 2 मल्टिप्लाइड बाय 2500. आणि इथं कॉस ऑफ थिटाच्या ऐवजी येईल मायनस कॉस ऑफ 74 डिग्री. ठीक आहे. मग इथं 2500 प्लस 2500 झाला 5000 प्लस 2500 मल्टिप्लाइड बाय 2 झाला 5000. इथं ब्रॅकेटमध्ये मायनस, इथं कॉस बरोबर आले साईन तसंच राहील ॲज इट इज राहील ते. आणि तुम्हाला इथं पाहायचं आहे कॉस ऑफ 74. जो काही कॉस 74 येईल तो तुम्ही इथं सबस्टिट्यूट कराल. या 5000ला मल्टिप्लिकेशनमध्ये हा जो नंबर आहे 0.3090 तो मायनस आहे. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन काय येऊन जाणार आहे तर मायनस येऊन जाणार आहे. म्हणजे मला इथं असं लिहावं लागेल ना 5000 हे जे प्लस साईन आहे ते झालं मायनस 5000 मल्टिप्लाइड बाय 0.3090. 5000 कॉमन काढायचा. ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस 0.3090. 5000 मल्टिप्लाइड बाय 1मधून ही फिगर सबस्ट्रॅक्ट झाली तर राहील 0.691. 5000ने मी या नंबरला मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअर रूटमध्ये येतं आहे 3455. मगाशी जसं मी लॉगचा वापर करून स्क्वेअर रूट बघितलं तसंच आता ह्या 3455चं बघते आहे मी. बघा लॉग ऑफ स्क्वेअर रूट 3455. एखाद्या नंबरचं स्क्वेअर रूट म्हणजे त्या नंबरची रेस टू हाफ पॉवर. म्हणून ज्यावेळेस मी स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला निघाली त्यावेळेस मी इथं 3455 रेस टू 1/2 लिहिते. ठीक आहे. मग लॉग बघत असताना हा 1/2 पुढे येईल इथं 1/2 आणि मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 3455. मल्टिप्लाइड बाय 1/2 आहे म्हणजे डिवाइड बाय 2च असतं. कॅरेक्टरिस्टिक लिहिली मी ह्या 3455ची तर ती आली 3. 3455चा लॉग बघितला म्हणजे 34चा 55मध्ये बघितला तर तो येतो 0.5384. कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा एकत्रित करून हा झाला लॉग तयार या नंबरचा 3455चा. मग याला मी मल्टिप्लाय केलं हाफने म्हणजे डिव्हाइड केलं 2ने तर नंबर असा आला 1.7692.
मग इथं आपलं उत्तर आलं का नाही, ह्याचा अँटीलॉग करायचा राहतो. बऱ्याचदा आपण कॅल्क्युलेशन करतो आणि असं उत्तर आलं 1.7692 की थांबून जातो आणि अँटीलॉग पाहण्याचं बऱ्याचदा विसरून जातं. मग तसं न करता नंबरचा अँटीलॉग पाहणं लक्षात ठेवायचं. आणि अँटीलॉग पाहिल्यानंतर माझं उत्तर येतं 58.78 ग्रॅम वेट किंवा ग्रॅम फोर्स. मग असंच या 58च्या जवळपास तुमचं आन्सर येईल की ज्यावेळेस थीटा आहे 106 डिग्री आणि कोसाईन अँगल आहे तुमचा 74 डिग्री. ठीक आहे. तुम्हाला रिझल्टंटची मॅग्निट्यूड युजिंग फॉर्म्युला कशी काढायची, फाइंड आउट करायची हे तर समजलं असणारच आहे. आता ते सबस्टिट्यूट कसं करायचं सांगते. पहिलं कॅल्क्युलेशन करून जे आन्सर आलेलं आहे आपलं ते लिहिते. ते आलं 58.52 ग्रॅम वेट. ठीक आहे. दुसरे कॅल्क्युलेशन करून सपोज आपण असं म्हणूया की मी जे कॅल्क्युलेशन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं त्याच्याच नियरली इक्वल टू तुमचं काहीतरी आन्सर येईल. तर ते मी इथं लिहिते 58.78 ग्रॅम फोर्स. ठीक आहे. हे जे दुसरं ऑब्झर्वेशन टेबल आहे ते आपल्याला नको. जे कॅल्क्युलेशन आत्ता मी तुम्हाला सांगितलं की जे जर्नलमध्ये केलेलं होतं ते तुम्हाला इथं या 2 पेजवरती ॲडजस्ट करायचं आहे. आणि जर नाही बसलं इथं तर एक कॅल्क्युलेशन इथं करा आणि दुसरं कॅल्क्युलेशन मग मागं इथं केलं तरी चालेल. इथं तुम्हाला ॲडिशनल नोट्स काढण्यासाठीचं जे पेज दिलेलं आहे त्या एक्सपेरिमेंटसाठीचं इथं दुसरं कॅल्क्युलेशन केलं तरीसुद्धा चालणार आहे. ठीक आहे. बघा आता मीन व्हॅल्यू ऑफ अननोन वेट आर युजिंग डायगोनल. जॉमेट्रिकल मेथड वापरून आपण डायगोनलचं कन्व्हर्जन की जो सेंटीमीटरमध्ये आला होता त्याचं ग्रॅममध्ये केलं आणि ही 2 रीडिंग मिळवली. 40 ग्रॅमसाठी 58 मिळालं मला आणि 50 ग्रॅमसाठी जे रीडिंग मला मिळालं ते होतं 59 ग्रॅम. ह्या दोघांची ॲडिशन करायची. इथं लिहिते बघा मी 58 + 59 आणि डिवाइड बाय 2 करायचं. म्हणजे मी काय करायला सांगते हे तुम्हाला तर मीन काढायला सांगते. ठीक आहे. दोघांची ॲडिशन डिवाइड बाय 2 करून जे काही तुमचं आन्सर येईल ना, मी म्हणते सपोज x आलं तर हे आन्सर इथं लिहायचं. राहील लक्षात. त्यानंतर मीन व्हॅल्यू ऑफ अननोन वेट आर युजिंग अँगल थिटा. थिटा कुठं बरं वापरला आपण तर कॅल्क्युलेशन करत असताना वापरला, फॉर्म्युल्यामध्ये वापरला. फॉर्म्युल्याचं युटिलायझेशन करून रिझल्टंटचे मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी थिटा वापरला गेला. मग ते काम आपण कुठं केलं तर इथं केलं आहे, ह्या कॉलममध्ये केलं आहे. 40 ग्रॅमसाठी हे पहिलं रीडिंग, 50 ग्रॅमसाठीचं हे दुसरं रीडिंग. ह्या दोघांची ॲडिशन करायची. 58.52 + 58.78 आणि डिवाइड बाय 2 करायला मात्र विसरायचं नाही हां. आपल्याला मीन काढायचा आहे, ॲव्हरेज काढायचा आहे. आता हा आला सपोज y. हे जे काही तुमचं उत्तर येईल ते तुम्ही इथं लिहायचं. झालं. आता रिझल्ट लिहायचा आपल्याला. फायनली द अननोन वेट ऑफ गिव्हन बॉडी तुम्ही फाइंड आउट केलेला आहे. आता इथं काय लिहायचं तर ह्या x आणि या yचा मीन काढायचं. म्हणजे मी काय करील x + y डिवाइड बाय 2 करायला विसरायचं नाही. या दोन्ही रीडिंगची मी ॲडिशन करील, त्यांना डिवाइड बाय 2 केलं की मला काय मिळणार आहे द अननोन वेट ऑफ गिव्हन बॉडी ग्रॅम वेटमध्ये. ठीक आहे. मी अशी अपेक्षा करू का आज आपण जेवढं काही बोललो आहे ते तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला तसं कळवा. ठीक आहे. मी हे जे केलेलं काम आहे, कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला ग्रुपवर सेंड करतेस. थांबायचं आता. ठीक आहे. अभ्यास करत राहा. हँडबुक आपलं तयार ठेवायचं. ज्यावेळेस परत कॉलेजला तुम्ही याल त्यावेळेस आपलं हँडबुक रेडी असायला पाहिजे चेक करण्यासाठी. ठीक आहे. तर मग थांबते इथंच. घरीच राहा, सुरक्षित राहा. टेक केअर. बाय.